तर एक तर माझ्या याच्यावर फोन आला तो, तर मला एवढी भीती वाटत होती कोण आहे कोण नाही, कसा नंबर गेला असेल. अरे फेसबुक. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी खूप घाई आहे, आता टिफिन बनवावं लागतं. अर्धा टिफिन झालेला आहे माझा, यांना पण जावं लागतं ड्युटीवर, तर अर्धा टिफिन राहिला माझा बनवायचा. तर आता म्हणत होते की तुलाच व्हिडिओ घ्यायचा आहे आज. आणि पावसाचं एवढं वातावरण चालू आहे, एवढं बेकार वातावरण आहे की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे. तर बघा रेनकोट पण काल ओला झालेला आहे, यांना रेनकोट दिलेला होता. आणि इकडे बघा, आई काय करू राहिले तुम्ही? कारल्याची भाजी. नमस्कार. नमस्कार. तर बघा मी दोडक्याची भाजी केलेली आहे आणि कारल्याची भाजी. ती कारलं नाही का चिरून घेतलेलं आहे ना, आणि त्याच्यात मीठ टाकून पिळून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यात मीठ नाही टाकायचं कारण ते खारट होऊ शकतं. तर कारल्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात. कोणी मसाले, हां खूप पाणी निघते त्याच्यात. आणि कोणी मसाल्याची बनवतं, पण आम्ही साधीच बनवतो त्याच्यात. तर या मित्रांनो, शेंगा खायला. तुम्ही काय करता? शेंगा भुईमुगाच्या हे बघ आणलेल्या. हो का? कोणासाठी करता तुम्ही पण? कोणासाठी अरे करता? आता काही ना काही करायला लागणार आहे ना. आईनं काल मला शिरा द्याला भाजून, तुम्ही आज मला शेंगा देऊ राहिले शेंगा भाजून चला. हो का? तर मस्त आहे ना. थोडस पाहिजेच काही ना काही सोबत. आताच टिफिन बनवला तुमचा? काय काय केलं जेवायला? आज वरण भात, दोडकीची भाजी, कारल्याची. हो का? इकडे दोडका आहे का? आणि कारलं करायचं आहे. करायचं. अरे बा, तेच चालवतं आईचं पण. कारल्याचं बघ ना किती हे केलं होतं. पण खूप काही आहे बा. हातानं काढलं, चुरलं बारीक, म्हणजे किती रस निघाला असतं त्याचा. आता त्याला काय करायचं, मीठ वगैरे लावायचं का? नाही, मीठ नाही लावायचं. मग कसं धुवायचं त्याला? धुवायचं पण नाही, तसंच. धुवायचं पण आहे तसंच. मग आता किती कडू होईल ते? नाही, कडूपणा केला ना त्याच्यात. कसं मीठ टाकून त्याला पिळलं ना. पिळलं का पहिलेच? असं आहे सर्व जे आहे, पूर्ण रस काढायला लागते ना, त्यानंतर जास्त कडू होत नाही. टिफिन पॅक करणं पण चालू आहे. काहीच हो ना. पण असं अनोळखी व्यक्तीला आपल्याला विश्वास नसतो ना. एकतर आपले व्हिडिओ असतात ना, व्हिडिओ राहतात आणि नंबरही कुठून गेला का अजून त्याविषयी. तर एक तर माझ्या याच्यावर फोन आला तो, तर मला एवढी भीती वाटत होती कोण आहे कोण नाही, कसा नंबर गेला असेल. अरे फेसबुकवरनं घेतले जाते किंवा मग आपलं कमेंट मध्ये फेसबुक चालू राहते. फेसबुकला कसं काय जाते नंबर. आपण हे केलेलं असते ना, आपलं अकाउंट जे असते प्रोफाईल, ते ओपन केलेले असते, पब्लिक असते ना आपलं. आणि बऱ्याच वेळा कमेंट असतात कंटिन्यू. अचानक कमेंट मध्ये नंबर पण दिलेला असते. मला खूप भीती वाटत आहे, कसं काय कोणाचं कोणाचं. की एकतर 2 वाजता रात्री, तर सकाळी असलं तर काही नाही, आपण विचारतो त्यांना. आणि डबल फोन केला तर त्यांना वेगळंच काय व्यस्त दाखवत होतं काय. किती घाबरणार अचानकच. रातच्या 2 वाजता फोन आल्याच्या नंतर. तुमच्या काही टेन्शन नाही घेऊ आपण, चांगले आहोत. पण त्यांच्या याच्यावर आला तर ठीक आहे, पण माझ्या याच्यावर डायरेक्ट कॉल केला. हो, एक तर मोबाईल आपला वर वगैरे असते, रेंज मुळे. रेंज नसते ना, त्याच्यामुळे आपण वर ठेवतो. ते कमेंट आता आपल्याला चालूच राहतात. कमेंट केव्हा पण करतात, रातच्या 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता. एकतर मी ट्रू कॉलर पण घेतले नाही तर त्याच्यात समजतं कोणाचा नंबर. ट्रू कॉलर त्याच्यावर समजलं असतं, पण अननोन व्यक्ती आहे आणि काय म्हणा त्याला समजत नाही. आता किती मूर्खासारखं काम करतात. कोणी कोणाच्या नावाने सिम काढतात, कोणी कोणाच्या नावाने. कोण वेळा होता का जो विनाकारण फोन करायला. जाऊ दे, काही टेन्शन नाही. आपण सांगते कसं. अभिनंदन. अचानकच कोण नाही तर तू काय नाव तर सांगायला पाहिजे ना. भीती नाही वाटत? डायरेक्ट सांगितलं म्हणते हिला की तुम्हाला अभिनंदन, तुम्ही आता आई वडील होणार आहेत. होणारच आहे ना मग. तर मग पण टाइम टेबल काही खुशखबर द्यायची असली तर पण एवढ्या रातच्यानं खुशखबर का नाही करतात कमेंट, पण लोक याच्यावर करतात ना आपल्याला. हो, युट्यूबला नो चॅलेंज आहे. 24 तास कधी पण कमेंट करू शकतात. पण फोन लावणं हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे. चला बा, असं दुसरं काही असतं तर फोन आला, माझ्या याच्यावर आला तर काही प्रॉब्लेम नाही. पण राधिकाच्या याच्यावर फोन येणं म्हणजे
सोपं नाही ना. अचानकच कसं आहे, पूर्ण घर हे होते ना. तुला रातच्यानं आवाज नाही दिला येणं त्याच कारणामुळे. कशाला झोपेतून उठवा आणि कशाला जास्त इश्यू करावं. आणखी बाकीचे पण आले असते शेजारी. चांगला नाही वाटत. सिरियसली दाखवलं असतं तुम्हाला खरंच. हो ना, म्हणून मग रातच्यानं जास्त शूट वगैरे नाही घेतला. सकाळी शूट घेतलेला आहे. तर लोक हे वेगळे कमेंट केली असते की तुम्ही का कॉल के आला तर रात्रीलाच व्हिडिओ घेतला असता. यांना दाखवलंच असतं कमेंटवाल्याला सर्व यूट्यूबवाला. त्या कमेंट आणि याचं प्रॉब्लेम आहेच आपला. कमेंट आता येणारच आहे, मला कमेंटचा काही प्रॉब्लेम नाही. सिरियसली व्हिडिओ हो, पण ते फोन लावणं किती व्यवस्थित आहे का, ते किती मूर्खपणाचं लक्षण वाटते ते. एवढी विचारात पडली. मग असं आहे. आता काय म्हणावं त्या व्यक्तीला, अननोन पर्सन. काय करा बरं आता. काय करा आता, गदा ते करणार आहे. हो ना, आता पूर्ण रचना एवढी हे झाली होती सिरियस. असा मूर्खपणा नाही करावा पण. खूपच सिरियस झाली होती राधिका. लढायला आली होती. पण म्हटलं मीच तिला समजावलं. अशा टाइमात व्हिडिओ काढणं पण चांगलं होतं वाटलं. वातावरण पण म्हटलं ठीक आहे. खरंच सिरियसली मध्ये घ्यायचं होतं आपण व्हिडिओ. मला एवढं बेकार वाटलं ना. सर्व यूट्यूबवाल्याला दाखवायचंच होतं आपण. हो, पण आता तसं थोडे करता येत आपल्याला. काही काही गोष्टी ज्या व्हिडिओ मध्ये नाही घेता येत, नाही करता येत व्हिडिओ. जो कॉल करणार होता ना तो व्हिडिओ पाहतच ना, त्याला समजलं पाहिजे. हो, पाहत असं ना तो. मग तेव्हाच फोन करून झापाल पुरलं असतं. नाही तर आता बघू. त्याचा नंबर आहे ना तो विषयी कालचा आलेला. डिलीट केला तो नंबर. म्हटलं कसं आहे, डबल फोन येईल म्हणून लगेच डिलीट केला आणि ब्लॉक मध्ये टाकलेला आहे ना. ब्लॉक मध्ये टाकून पुन्हा येऊ नये म्हणून. पण खूप बेकार वाटलं. आपले घरचे चांगले आहेत म्हणून तसं. राधिका अचानक लढायला लागली होती. पण ऍक्च्युअली म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. येतच असतात. असं थोडे की आपण शेवटी युट्यूबवर व्हिडिओ टाकतो, फेसबुकला जातात, प्रोफाईल राहते आपली, पब्लिक राहते सर्व. मूर्खपणा केला त्याला. त्याच्यामुळे नंबर जाऊ शकते कधी पण. हो, काहीच नाही म्हणू शकत त्याबद्दल. आता झाली ती गोष्ट झाली. पण याच्यानंतर जो आहे ना, तो नंबर सेव्ह करून घ्यायचा. नाही तो तर नंबर डिलीटच मारून टाकलाय ना. हो ना. आता डबल काही फोन येणार नाही तसं. पण आला तर नक्की सांगणार त्या व्यक्तीला किंवा नेमकं काय आहे, कसं आहे. पण असं वाईट वाटतं ना. अर्ध्या रातच्यान चांगलं नाही ना. तर सकाळी मग सकाळी आला असत मी आईपाशी दिला असता. आई पावर फोन दिला होता. अर्ध्या रातच्यान 2 वाजता फोन आला. मी कॉल करून त्याने भीती वाटली. माणूस घर झोपीत राहते. झोपमुळे होते, घाबरते. झोप होते. तिनेच तर मला 2 मिनिटं लेट सांगितलं. सांगू का नाही असं चालू होतं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तिनंच सांगितलं मग शेवटी. म्हटलं काही नसते होत त्याला. मी बोलायला पाहिजे होतं, मग समजलं असतं, सांगितलं असतं लगेच. त्याने लगेच कट करून तुमच्या हाती दिला असता. ठीक आहे, जाऊ दे. आज असा इश्यू घडला अचानकच आमच्यासोबत. आता काय म्हणावं. शेवटी फोन जो आहे तो आपला चालूच राहते. 24 तास आपण फोन तोड राहच्यान बंद करून ठेवू शकतो. आणखी कमेंट चालू राहतात. कमेंट 24 तास चालू राहतात. आपल्याला केव्हा कमेंट पडेल याचं काही नसते. पण तुमच्या याच्यावर आलेला ठीक असतं. तो डायरेक्ट माझ्या याच्यावर कॉल केला. फोन बंद करून खूप जातो मी रातचा. मोबाईल आता नाही बंद करता येत. नाही का? तुझा तरी बंद केला ठीक आहे. माझा मोबाईल तर कसाच नाही बंद करता येत. तुला बंद करून ठेवतो. एक तर रेंजचा प्रॉब्लेम असते ना. रेंज पण आज वर ठेवले होते दोघांचे मोबाईल आम्ही. ती रेंज राहते. वरते मोबाईल ठेवले होते इकडं. इथं वगैरे रेंज राहते वरच्या साईडला. काहीच नाही म्हणतात आपल्याला. जे झालं ते झालं. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ आता जो आहे तो इथंच संपत आहे. पण कारण कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. असं काल सांगितलं होतं आईसाठी. आजी होणार आहे. आजी होणार, त्या खुशी निमित्त राधिकाला स्वीट केलं होतं. काय केलं होतं. राजगुरा शिरा. मस्तपैकी सासू सोनीचं प्रेम जे आहे ते काल पाहायला भेटलं. खरं तर
आणि गुड न्यूज दिल्याच्या नंतर जो आनंद होते सासूबाईला आजी होण्याचा, ते खरंच मला आज कळलेलं. खरंच खूप आनंद आहे. सर्व फॅमिलीलाच आनंद असते, पण सर्वात जास्त जे असते आपले घरातले व्यक्ती त्यांना जास्त आनंद होतो. असं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ. आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओ कंटिन्यू आहे आपले, तर तो टाइम बदलणार आहे आपण. म्हणजे ऍक्च्युली आपण बदलवणार आहे, तो ठेवणार आहे 1 वाजताचा. 30 तारखे म्हणजे शुक्रवारपासून ठेवणार आहे आपण. एका दिवस मागे होऊ शकते, पण शुक्रवारपासून 1 वाजता व्हिडिओ पडणार आहे आपला. कमेंटमध्ये सांगा 1 वाजता ठेवायचा का नाही ठेवायचा, कारण आम्ही प्रयत्न करतो 1 वाजता ठेवण्याचा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.